केला तर पहिली मॅच या टीमने गमावली आहे। या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल आणि इथून पुढचा प्रवास करायचा असेल तर आई एकविरा ब्लास्टर टीमला मॅच जिंकणं गरजेचं असेल। टॅप केलाय चेंडूला, ऋषी तिथे तैनात आहेत। एक धाव जोडली जाईल, फलकावरती 3 धावा। ऑफिशियल वाईट आहे का बॉल? नाही ना, ओके ओके। चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून। गणेश एक चांगला फलंदाज आहे, गणेशकडे सुद्धा खूप सारी क्षमता आहे फलंदाजी करण्याची। तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय। लॉंग ऑफला एकच धाव कॅरी होईल, 4 धावा। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि अवघ्या 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतायत। पहिले षटक मात्र चांगलं राहिलं। नाना कांबळी गोलंदाजी मार्कवरती आले आहेत। पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली सुरुवात आहे एकविरा ब्लास्टर टीमच्या माध्यमातून। नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। संदीप शिंदे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव जोडली जाईल, 5 धावा फलकावरती। बालाकरात टॅप केलाय चेंडूला, फंबल, एकच धाव पुन्हा एकदा, 6 धावा फलकावरती इथून जोडल्या जातील। चांगली गोलंदाजी, अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। गणेश एक चांगला फलंदाज आहे, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 8 धावा फलकावरती। 3 चेंडूचा खेळ, 2-2। विकेटच्या मागे एक महत्वाचा विकेट, गणेश अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय। विकिंग किंग्स टीम थोडीशी संकटामध्ये म्हणावी लागेल, कारण तनय बाद झाला। 8-8। तो वाईट आहे का? ओके, नाही तो नाही घेतला। 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा टॅप केलाय, ऋषी आहे त्या ठिकाणी। खूप चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहे। चला ऑफिशियल पंच निर्णय देतील। फलंदाज बाद आहेत। नाना कांबळे यांचं देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अगदी आजच्या रात्रीमध्ये प्रतीक आजच्या समवेत जोडले आहे, त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी या स्पर्धेचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय आणि आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो। धावसंख्या 9 आहे धाव फलकावरती आणि आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला ऑफिशियल पंच केतनजी कडू यांचं देखील आपण कौतुक करूयात। खूप चांगलं कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। चेंडू सीमारेषे पलीकडे, क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे, जिथे धावा येत नव्हत्या। 2 षटकामध्ये अवघ्या 9 धावा होत्या। धावांची गरज आहे आणि इथून पहिल्याच बॉलवरती ते कार्य फलंदाजाने केलंय। 13 धावा वाईट चेंडूची सांगता, खराब गोलंदाजी आपण पाहू शकाल। मधुकरच्या माध्यमातून टॅप केलाय, समीर शिंदे तैनात आहे डीपला, अवघी एकच धाव जोडली जाईल। 2 षटकामध्ये अवघ्या 9 धावा होत्या, परंतु मधुकर यांच्या गोलंदाजीवरती कुठेतरी धावा येताना आपण पाहतोय। 15 धावा फलकावरती पुढे सरसावल्या आहेत। पंबल, एकच धाव। संदीप शिंदेच्या माध्यमातून चेंडू कॅरीज झाला।
4 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये आणि 16 धावा फलकावरती. विकेटच्या मागे नाना यांची चांगली कामगिरी. विकास वारदला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले आहेत. बॅकफूट टॅप फलंदाज अजून एक धावा ऋषीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. सोळा 16 हा फटका चांगला आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा 2. ओके 18 धावा फलकावरती. 19 धावीची गरज असेल आणि मॅच नंबर 12 आर्यस फायटर्स विपक्ष आर्यन सुपर किंग्स. नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. बिग फाईट आजच्या दिवसातली एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. तानाजी कडू विपक्ष अतुलजी नवले. घमासान युद्ध ठोकाठोकी पाहायला मिळेल. या दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. मॅच नंबर 12 लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. 19 धावींची गरज आहे. चला आर्यस फायटर्स आणि आर्यन सुपर किंग्स. गोलंदाज नाराज आहेत इथून. साहिल नाणेफेक करून घ्यायची आहे. आपण साहिल यांना विनंती आहे की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. एक धाव जोडली जाईल. मॅच नंबर 12 आर्यन फायटर्स आणि आर्यन सुपर किंग्स. अतुल नवले आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला अतुल नवले आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. इथून मात्र खरा फटका एक्झिट झाला. फलंदाज बाद. समीर शिंदे मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले आहेत. एक धाव. अगदी दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर दोन्ही खेळाडू मास्टर माइंड आहेत. अगदी कॅल्क्युलेशन करून खेळणारे दोन्ही खेळाडू आहेत. 5-5 लक्ष छोटा आहे परंतु क्रिकेट आहे. ऋषी आणि समीर. अगदी जोरदार फटका. गोलंदाजाच्या पायावरती हा जोरदार फटका चेंडू आदळला. 5 धावा फलकावरती एकवटल्या जातील. सलामीला आलेला ऋषी मात्र चांगली फलंदाजी करतोय आणि नंबर 3 वरती आलेले समीर शिंदेला आपण पाहू शकाल. समीर शिंदेला माहिती आहे पहिली मॅच आपण गमावली आहे. ही मॅच महत्वाची आहे. अगदी गोलंदाजी करत असताना देखील अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या आणि आता त्याच पद्धतीने जबाबदारीने फलंदाजी इथून करावी लागेल. एकच धाव जोडली जाईल. 6 धावा 18 धावा 19 ची गरज आहे. 6 धावा फलकावरती. स्ट्राइक इनला ऋषी. जोरदार फटका. थोडस खराब क्षेत्ररक्षण. अवघी एकच धाव. 7 धावा. सात धावा फलकावरती. फुललेनचा चेंडू. रनआउटची संधी. एक धाव जोडली जाईल.
आणि चांगली गोलंदाजी आपण खऱ्या अर्थाने कौतुक करूयात. विकास असेल त्यानंतर बाळा असेल अगदी आतापर्यंत योग्य टप्प्यावरती चेंडू फेकतायत. हा जोरदार फटका होता परंतु एकच धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. मोठे फटके येत नाहीयेत. 9 धावा फलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. एका दुसरा जर का मोठा फटका आला, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फलंदाज धावबाद. 10 ना, 10 धावा. 10 एक पण रन नसेल. मग थांबा जरा थांबा. ऑफिशियल निर्णय कळवायचा आहे. चला ऑफिशियल पंचायत. एक थांबा जरा, एकच मिनिट. 10 धावा. 10 5 ना, 5 चेंडू. 10 एक वन शॉट आहे. 5 चेंडू. 5 6 चेंडू आणि इथून 9 धावींची गरज आहे. अगदी छोटं लक्ष समोर होतं 19 धावांचं, परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहिली. बाळा खरात असेल किंवा विकास वारद असेल यांच्या माध्यमातून अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता समीकरण आहे येणारे 6 चेंडू आणि 9 ची गरज आहे. सहा चेंडू आणि 9 ची गरज इथून. हा पहिला चेंडू. एक धाव चिताच्या चपलाईने दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आणि या दरम्यान 2 धावीची सांगता. येणारे 5 चेंडू आणि 7 ची गरज आहे. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी पुन्हा प्रयत्न आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण. समीर शिंदे जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना, या मॅच मध्ये आव्हान जिवंत असेल. 4 चेंडू आणि 5 ची गरज. आता आई एकविरा ब्लास्टर टीमच्या बाजूने मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी मागच्या वर्षी देखील समीर शिंदे मालिका वीरचा मानकरी ठरला होता आणि पुन्हा एकदा या मैदानावरती स्वतःला सिद्ध करत असताना आपल्या बॅटच्या मदतीने प्रेक्षकांची देखील मन जिंकत असताना अजून एक चांगला चेंडू. एक धाव. एकच धाव जोडली जाईल.
तीन चेंडू आणि 4ची गरज आहे. हा अगदी महत्वाचा चेंडू आहे. 3 चेंडू आणि 4ची गरज आहे. हा महत्वाचा चेंडू आहे. सामना कुठल्या बाजूने झुकेल याचं मात्र समीकरण सांगणारा चेंडू असेल. महत्वाचा चेंडू या मॅच मधला. डिक्लेअर झोन मध्ये 2 चेंडू आणि इथून 3ची गरज आता. नाना कांबळे हा देखील एक अनुभवी फलंदाज आहे. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा केली जाते. 2 चेंडू आणि इथून 3ची गरज आहे. जर का सामना बरोबरीत झाला तर दोन्ही टीमला समान गुण दिले जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नाना कांबळे 2 चेंडू आणि 3ची गरज इथून. हा फटका चांगला आहे. अवघी एक चेंडू आणि 2ची गरज आहे आता. एक चेंडू 2ची गरज. समोरा फलंदाज समीर शिंदे. मॅच चांगले आहे. मॅच मात्र ट्राय पाहायला मिळते. एक धाव. एक समान गुण.